दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथील आदिवासी समाजाच्या 6 कुटुंबावर सध्या बेघर होण्याची वेळ आली आहे। या गावातील 2 जमीनदारांच्या आपापसातील वादामुळे आदिवासी कुटुंबांवर ही वेळ आली असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या दोघांच्या वादाला कंटाळून अखेर या आदिवासी कुटुंबांनी आम्ही आमच्या हक्काच्या जागेतच घरे बांधतो अशी भूमिका घेतली आहे। मागील 3 पिढ्यांपासून आदिवासी समाजाची ही 6 कुटुंबे वेळवी कलानगर गावात वास्तव्यास आहेत। गावकरांजवळ अत्यंत खेळीमेळीच्या आणि सहकार्याच्या देवाणघेवाणीने ही कुटुंबे राहत आहेत। या 6 कुटुंबांची घरे असलेली जागा प्रति घर 1 गुंठा याप्रमाणे जागेचे मूळ मालक मनोहर गोपीनाथ बुटाला यांच्याकडून त्यांना बक्षीस रूपाने मिळालेले आहे। याच जागेवर सन 2008 साली शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेत या आदिवासी कुटुंबांनी आपापली घरे उभारली होती। बुटाला यांच्या सातबारावर या 6ही कुटुंबांची नावे इतर अधिकारात लागलेली आहेत। कालांतराने ही जागा अशोक तुकाराम इवलेकर यांनी विकत घेतली। जागा विकत घेतल्यानंतर अशोक इवलेकर यांनी या आदिवासी कुटुंबांना जागेच्या एका बाजूला एकत्र घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले। आदिवासी कुटुंबांनी त्यांच्या विनंतीचा मान राखत मूळ जागेतून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला। इवलेकर यांनी त्यांच्या आश्वासनानुसार आपल्या एकूण 78 गुंठे जागेच्या एका बाजूला या 6 आदिवासी कुटुंबांसाठी पक्की घरे बांधून दिली। आता इथून पुढचा घटनाक्रम नेमका काय आहे तो या आदिवासी कुटुंबांकडूनच ऐका। ह्यान इथं घर बांधलं आणि ती पण ही जमीन ही दुसऱ्याची, तरी पण घरा मोडते वेळी मी हरकत केली, कमीत कमी तर 3-4 टाइम हरकत केली, तरी जबरदस्तीने मोडून इकडे घर आणून बांधला। इकडे आणून बांधलेले आहेत त्या हे घर म्हणजे घर बांधलं ती बांधलं, परत ग्रामपंचायतमध्ये पण कळवलं नाही। म्हणजे आमची ते घरकुलमधली घरं मोडून इकडे जबरदस्तीने हे केला आणि लोकांना बोलतो तर का 5-5 लाखाची मी स्वतः घरं बांधून त्या लोकांना दिली। 5-5 लाखाची म्हणजे ही त्यानं स्वतः घर बांधून फसवणूक केली। मग किती म्हणजे हे आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्यानं। अहो ते आहेत पैसेवालं, आम्ही पैशांना विचारित नाही, ते पैसेवालं, पण आम्ही पैसेवालं नाही, आम्ही मनान एकदम श्रीमंत आहो। पैशाने आम्ही श्रीमंत नाही, आम्ही हातावर कमवत आहो, पानावरती खात आहो। आम्ही आणताव, आता मिळतोय, संध्याकाळी ते हे करून उकडून घालतोय, खातो आम्ही। लोकांच्या जमिनी लुबाडून हापवून हे आम्ही घेत नाही। आमची शेवट जमीन तुम्ही हापवली, आमची जमीन हापवली, तसं आम्ही हे दुसऱ्यांच्या जमिनी हापवित नाही। अरे 5 गुंठ आमची जमीन म्हटल्यानंतर त्यातली ती घरं बांधलेली, तिथं 2 गुंठ पण जमीन ठेवलेली नाही। 2 गुंठ 2 गुंठ म्हणजे 5 गुंठ्यातली 2 गुंठ पण जमीन ठेवली नाही। आणि त्या गजानन पवारला तिकडं त्या अशोक विलेकरांनी तिथं त्याला घरं बांधायला जागा दिला आणि आता बोलतोय तिथनं उठ। तेव्हा आम्ही स्वतः आमच्या जागेवर जाऊन घरं झोपड्या बांधायला सुरुवात करतो। आम्ही आमच्या जागेवरती आमचा हक्क आहे तो, आमचा हक्क आम्ही असं दुसऱ्यांच्या जागेत लुबाडून आम्ही हे करत नाही। तुम्ही काय माझी असं करून तुम्ही घेतलेले आहे, तसं आम्ही घेतलेलं नाही। आमची हक्काची जमीन ते आमच्या हक्काच्या ते पण हे कुणी दिलेली जमीन, मनोभाई बुटाला हे ह्यान जमीन दिलेली नाही, हे अशोक इवलेकरांनी जमीन दिलेली नाही। आम्हाला मनोहर बुटाल्यापासून दत्ताराम इवलेकरांनी जमीन दिलेली 5 गुंठ बक्षीस पत्र करून, ती पण बक्षीस पत्र आमच्याशी स्वतः आहे, बक्षीस पत्र आमच्याजवळ स्वतः आहे। असा आम्ही चोरून केलेलं नाही। अशोक इवलेकर यांनी त्यांच्या आश्वासनानुसार या 6 आदिवासी कुटुंबांना ज्या जागेत घरे बांधून दिली ती जागा अशोक इवलेकर यांची नसल्याचा दावा ही आदिवासी कुटुंबे करीत आहेत। या जागेवर गावातीलच एक त्रयस्थ जमीनदार आपला मालकी दावा करीत आहेत।
त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये पुन्हा एकदा आपण बेघर होणार किंवा पुन्हा एकदा आपल्यावर स्थलांतराची वेळ येणार, यामुळे या आदिवासी कुटुंबाच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली। त्यामुळे या सर्वांनी मिळून त्यांच्या मूळ जागेत, म्हणजे जी जागा बक्षीसपत्राने त्यांना मिळालेली आहे, त्या मूळ जागेत परतण्याचा निर्णय घेतलाय। तालुक्यातील सर्व आदिवासी समाज या 6 कुटुंबांच्या मागे ठामपणे उभा देखील राहिलाय। नमस्कार, माझं नाव अशोक गणपत पवार। मी एक आमच्या आदिवासी समाजामार्फत वेल्ही विभागातून इकडं आमच्या समाजांच्या लोकांच्या कुटुंबांच्या सर्व प्रश्नांवरती छोटी मोठी आम्ही कामं करत असतो आणि आदिवासींना छोटा मोठा न्याय जो काय असेल तो आम्ही मिळवून देत असतो। हे असं चालू असताना आमच्या विभागात वेल्ही कलानगर ह्या आदिवासी वाडीवर इथं 5-6 कुटुंब इथं वास्तव्य करतात आणि त्यांची इथं 3 पिढ्या जागा त्यांच्या नावाने 1 गुंठा आहे आणि समोरच्या मालकाने त्याला त्या 5 कुटुंबांना पर्यायी जागा देतो म्हणून त्यांची तिथून स्वतःच्या जागेतून त्यांची उठवून केली आणि दुसऱ्या जागेमध्ये त्यांना घरं बांधून देण्यात आली। ती शासकीय घरं बांधण्यात आल्याच्या नंतर त्याही जागेतून त्यांना तिथून उठवून दुसऱ्या 3 ठिकाणी त्यांना ते जागांचा वास्तव्य करण्यात आलं आणि तिथून 3 ठिकाणातून त्यांना उठवण्यात आलं। आता 4थी वेळ आली आणि ती पण जागा दुसऱ्याच्या मालकीची निघाली आणि तो मालक त्यांना सांगायला लागला की माझ्या जागेतून तुमची घरं उठवा आणि तुम्ही कुठेही जा, असं सांगण्यात आल्याच्या नंतर मग आमच्या इथं राहणाऱ्या कुटुंबांनी हाच विचार केला की आता आपल्याला आपली जागा त्यांनी घेतलेली आहे आणि आपण जाणार कुठं। मग आम्ही हा सर्व विचार करत असताना मग आपल्या नावाने तर 5 गुंठ जागा 5-5.5 गुंठ जागा आहे। मग त्या आपण जागेत आता इथून उठवल्याच्या नंतर आपण जाणार कुठे, मग तिथं आपल्या नावाने जिथं आहे जागा त्या जागेवर आपण आपले कुटुंब आपली बसवायची आणि त्या स्वरूपात आम्ही इथं सर्वांच्या सहमताने विभागात जशी आम्ही एकमेकांना जशी मदत करतो, जसं मार्गदर्शन करतो आणि सगळ्या गोष्टींवरती काम करतो, ह्या पद्धतीने आम्ही ह्या मालकाला गजानन सीताराम पवार ह्या घरकुल रहिवाशाला इथं आम्ही मदत करीत आहोत सर्वांनी। कलानगर येथील ग्रामस्थ देखील या आदिवासी कुटुंबांच्या मागे ठामपणे उभे आहेत। मात्र हे प्रकरण गावातल्या गावातच विचारविनिमय करून सामंजस्याने सोडवता येईल अशी त्यांची अपेक्षा आहे। कलानगर ग्राम कमिटीचे अध्यक्ष मिलिंद इवलेकर यांच्याशी आम्ही याबाबत संवाद साधला। ज्या कुणी दोघांनी या जागेवर आपला मालकी दावा सांगितला आहे त्यांनी तो सिद्ध केल्यानंतरच या आदिवासी कुटुंबांना स्थलांतरित करायचे की त्याच जागेत राहू द्यायचे याबाबतचा निर्णय घेता येईल असे त्यांचे म्हणणे आहे। मात्र मूळ जागेतून स्थलांतरित होऊन 2-3 वर्ष त्या जागेत राहिल्यानंतर या आदिवासी कुटुंबांनी पुन्हा मूळ जागी परतण्यामागे नेमकं काय कारण आहे ते देखील सर्वांसमोर आलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे। वेळवी कलानगरमध्ये काही आदिवासी समाजावर अन्याय होतोय असं घटना घडते, काय आपलं मत आहे या संदर्भात? प्रथमतः वेळवी कलानगरमध्ये जो काय आज विषय घडला आहे तो आपल्या माध्यमातून मला कळलेला आहे आणि आपली भेट झाल्यानंतर जो आपण प्रश्न केलात की आदिवासी कलानगर वेळवी कलानगरमध्ये आदिवासींवर अन्याय होतोय, प्रथमतः आदिवासींचं जे म्हणणं आहे की त्यांची जी जमीन मालकाने घरं बांधून दिलेली आहे स्वतःच्या खर्चाने, ती जागा अन्य कोणाची निघते आणि तिथून त्यांना स्थलांतर करण्यासाठी ती कोणी व्यक्ती आहे ती भाग पाडत आहे। माझं असं म्हणणं आहे कलानगर ग्रामस्थ अध्यक्ष म्हणून की प्रथमतः असा जर का त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी प्रथम गावामध्ये संपर्क करायला पाहिजे होता आणि त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती, परंतु तसे न करता त्यांनी अन्य मार्गाने जो हा अन्य मार्गाचा अवलंब केला आहे ते कुठेतरी योग्य नाही आहे। त्यांना मला असं सांगावंसं होतं, ज्या व्यक्तीची कोणाची जागा आहे त्यांनी ती मोजणी करून खातरजमा करून घ्यावी आणि जर का ती मोजणी त्या मालकाची निघत असेल जमीन तर आम्ही जे मूळ मालक आहेत ज्यांनी त्यांना स्थलांतर करून घरं बांधून दिली त्यांना आम्ही बोलावून त्यांना त्यांच्या जागेत घरं बांधून देण्याची ही करू, सक्तीचं करू एवढं मी सांगू शकतो।
बाकी आदिवासी आज इतक्या वर्ष कलानगर वेळीमध्ये राहतात आणि 3 वर्षापूर्वी त्यांचं हे स्थलांतर करून दिले. असं काय घडलं की 3 वर्षानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनात आला. त्यांनी जी मूळ घरं होती ती स्थलांतर करून दिलीच कशी, याच्या पाठीमागचं गुपित जे असेल तर ते सगळ्यांसमोर यायला पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. संपूर्ण कोकणातच आदिवासी समाजाची आणि इतर समाजाची ऋणानुबंधाची एक वेगळी नाळ जुळलेली आहे. कोकणातल्या सण समारंभ उत्सवात इथला आदिवासी समाजही उत्साहाने सहभागी होतो. गावाच्या सुखदुःखातही तो नेहमीच सामील होतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. वेळवी कलानगर हे गाव देखील या उदाहरणाला अपवाद नाही. मात्र इथल्या या परिस्थितीत आदिवासी समाजाला सोबत घेऊन गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान आता कलानगर ग्रामस्थांसमोर उभं राहिलंय. जागेच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादाच्या निर्णयावरच या गावाचा एकोपा आता अवलंबून आहे. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.